हो. बघा मित्रांनो, आज आपण टाइप्स ऑफ मोशन ऑफ द फॉलोअर पाहणार आहे. टाइप्स ऑफ मोशन मध्ये 4 प्रकारचे मोशन आहे. युनिफॉर्म वेलॉसिटी और युनिफॉर्म मोशन, एसएचएम म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन, नंतर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आणि रिटार्डेशन, नंतर सायक्लॉइड मोशन. आता आपल्याला ह्याच्याबद्दल डिस्प्लेसमेंट डायग्राम पाहिजेत मित्रांनो याच्या. आणि डिस्प्लेसमेंट डायग्राम हे खूप महत्वाचे आहे. ज्यावेळेस आपल्याला कॅम्प प्रोफाईल चा प्रॉब्लेम येतो 6 मार्काला, त्यावेळेस आपल्याला डिस्प्लेसमेंट डायग्राम काढावं लागते. तर डिस्प्लेसमेंट डायग्राम कशी काढते लक्ष द्या मित्रांनो. तर डिस्प्लेसमेंट डायग्राम काढताना सगळ्यात पहिले तर काय करायचं, बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचंय, सगळ्यात पहिले तिथे तुम्हाला आउटस्ट्रोक अँगल दिलेला असतो. आउटस्ट्रोक 60 डिग्री. नंतर ड्वेल दिलेला असतं. ड्वेल म्हणजे तेवढ्या पोर्शन मध्ये ते स्ट्रेट राहील. लक्षात. हा, 60 डिग्री. ड्वेल दिलेला असतो 30 डिग्री. आणि रिटर्न स्ट्रोक दिलेला असतो 60 डिग्री. आणि लेंथ ऑफ स्ट्रोक दिलेला असतो 40 mm. हा, तर हे सगळ्यात पहिले काय करायचं, इथून ते इतका डिस्टन्स जो आहे, इथून ते इतका डिस्टन्स 40 mm घ्यायचा मित्रांनो. 40 mm घ्यायचं इथून ते इतका डिस्टन्स. नंतर काय करायचं मित्रांनो, बघा आता, नंतर काय करायचं आपल्याला, 60 डिग्रीचा आउटस्ट्रोक आहे. आणि आपल्याला पहिल्या याच्यात काढायचं डिस्प्लेसमेंट डायग्राम फॉर युनिफॉर्म वेलॉसिटी. युनिफॉर्म वेलॉसिटी, बघा, आउटस्ट्रोकला पण युनिफॉर्म वेलॉसिटी आणि रिटर्न स्ट्रोकला पण युनिफॉर्म वेलॉसिटी, असं आपल्याला पहिली डायग्राम काढायची. तर मग सगळ्यात पहिले काय करायचं, हा, एक हॉरिझॉन्टल लाईन मारायची. एक हॉरिझॉन्टल लाईन मारायची. नंतर 40 mm चा डिस्टन्स घ्यायचं. 40 mm चा डिस्टन्स घ्यायचा. 40 mm चा डिस्टन्स घ्यायचा. नंतर काय करायचं मित्रांनो, 40 mm चा डिस्टन्स घेतला, पुन्हा मग वरची एक हॉरिझॉन्टल लाईन मारली. मग आता काय करायचं, आपण स्केलला इकडे नेऊ. आता 60 आहे, तर मग आउटस्ट्रोक 60 चे 6 भाग करायचे मित्रांनो. 3, 4, 5 आणि 6. 6 भाग करायचे. आउटस्ट्रोकचे किती भाग करायचे, 6 भाग करायचे. हा, 60 डिग्रीला 6 भागायचं. 60 डिग्रीला 6 भागायचं. तर मग किती येतं ते, 10 डिग्री. 10 डिग्रीचे एक एक भाग येते. हा, नंतर तसंच काय करायचं, मधला जो ड्वेल आहे 30 डिग्रीचा, तर हे 3 सेंटीमीटर सोडून देऊ आपण. हे 3 सेंटीमीटर सोडून द्यायचं. मग नंतर काय करायचं मित्रांनो, पुन्हा पुन्हा इथं रिटर्न स्ट्रोक 60 सांगितलेला आहे. तर पुन्हा काय करायचं मित्रांनो, इथं पुन्हा इथून या 3 पासून 6 भाग करायचे आपल्याला. एक, हे एक, हा, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा 6. हा, 6. मग काय करायचं मित्रांनो, आता काय करायचं, ह्याला पॅरलल लाईन्स मारायच्या. हा, तर आपण आता लाईन्स डायरेक्टली घेऊ. आता मोजायची गरज नाही, आपण शेपच्या मदतीने लाईन्स घेऊ आता. हा, तर आपल्याला आता लाईन्स काढायच्या. तर लाईन्स काढायच्या. रेड कलरचं दिसतंय का बाहेर त्याच्यात? 6 लाईन मारायच्या. हा, बघा, आता ह्या 6 लाईन मारल्या. 6 लाईन मारल्यानंतर काय करायचं मित्रांनो, नीट लक्ष द्या. त्या लाईन जसे मी रेड कलरने दाखवलं, तुम्ही फेंट मारायच्या. फेंट कशा मारायच्या, फेंट. डार्क करायच्या नाही. हा, काय केलं, मधला ड्वेल सोडून दिला.
इकडे 6 लाईन मारल्या, इकडे 6 लाईन मारल्या. हा, याला तुम्ही नाव देऊ शकता मित्रांनो 0 0 1 2 3 4 5 6 6 5 4 3 2 1 0 6 5 4 3 2 1 0. तर आता बघा मित्रांनो, आता काय करायचं? हा, आता काय करायचं? असं नाव दिलं की नंतर मग काय करायचं? डायरेक्टली आपल्याला हे बाकीचं पोर्शन तुम्ही काढू नका बरं का. हा, डायरेक्टली आपल्याला काय करायचं? इकडे बघा. डायरेक्टली आपल्याला इथून पहिल्या कोणापासून इथं लाईन जोडायची. युनिफॉर्म वेलॉसिटी असल्यास डायरेक्ट लाईन जोडायची. युनिफॉर्म वेलॉसिटी असल्यास काय करायचं? डायरेक्ट लाईन जोडायचं. युनिफॉर्म वेलॉसिटी असल्यास काय करायचं? डायरेक्ट लाईन जोडायची. मग आता काय करायचं? याला नावं द्यायची मित्रांनो, कॅपिटल नावं द्यायची. हा, ए बी सी डी ई एफ. जिथे जिथे पॉइंट्स मार्क होईल तिथे तिथे नाव द्यायचे. जी एच आय द्यायचं नाही, का नाही द्यायचं नंतर. जे के एल एम एन असे पॉइंट्स मार्क करायचे. हा, हे झालं तुमची वेलॉसिटी डायग्राम. समजलं का? डिस्प्लेसमेंट, युनिफॉर्म वेलॉसिटी. मग काय करायचं? इथं हे थीटा ओ रिटर्न, आपलं थीटा ओ आउट स्ट्रोक 60 डिग्रीचा. हा थीटा आर रिटर्न स्ट्रोक हाय 30 डिग्रीचा. आणि थीटा, हा सॉरी, हा ड्वेल जो आहे 30 डिग्रीचा. आणि हा थीटा आर रिटर्न स्ट्रोक 60 डिग्रीचा. हे झाले तुमचे डिस्प्लेसमेंट आहे. हा, किती झालं हे? 60 आणि 30 90 आणि 60 किती झालं हे? 150. बाकीचं रिमेनिंग जो पोर्शन आहे त्याला असं दाखवता यायचं. समजलं का? ही झाली तुमची डिस्प्लेसमेंट डायग्राम. हा, कशाची? युनिफॉर्म वेलॉसिटी. हा, पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, युनिफॉर्म. आणि बघा, जसं रेड कलरचं तुम्हाला दिसत नाही जास्त, तसं आपल्याला ते फेटच करायचं ना, आपली हीच डायग्राम दिसली पाहिजे. आलं लक्षात? युनिफॉर्म वेलॉसिटी. तर बघा, पुन्हा एकदा सांगतो, सगळ्यात पहिले काय करायचं मित्रांनो? हा, 40 चा डिस्टन्स घ्यायचा दोन लाईन मधला आणि दोन हॉरिझॉन्टल लाईन मारायची. नंतर हा अँगल किती पाहायचा, त्याच्यानुसार त्याचे भाग करायचे. तर आपण किती भाग केले? 60 भागिले 6. 10 चा एक भाग केला, तर एक 10 चा या 6 रेषा काढल्या. 1 2 3 4 5 6. नंतर पुन्हा 30 रिटर्न स्ट्रोक ड्वेल 30 चा मध्ये सोडून दिला, ड्वेल म्हणजे स्थिर. नंतर पुन्हा इथं 30 30 60 म्हणजे ती 10 सॉरी 10 पुन्हा इथं 6 भाग. किती भाग केले मित्रांनो? 6 भाग. आणि नंतर युनिफॉर्म वेलॉसिटी जर असेल तर डायरेक्ट जोडून द्यायचं मित्रांनो. युनिफॉर्म जर वेलॉसिटी असेल तर काय करायचं? डायरेक्ट जोडून द्यायचं. हे तुमची झाली डिस्प्लेसमेंट डायग्राम. हा, हे तुम्हाला 2 मार्काला वेगळे विचारू शकते. आलं लक्षात? आणि 6 मार्काच्या प्रॉब्लेम मध्ये तर आपल्याला हे हमखास राहत. ही कोणत्या मेथडने झाली? युनिफॉर्म वेलॉसिटी. कोणत्याने झाली? युनिफॉर्म वेलॉसिटी. म्हणजे आउटस्ट्रोकला पण युनिफॉर्म वेलॉसिटी आणि रिटर्न स्ट्रोकला पण युनिफॉर्म वेलॉसिटी. समजलं सगळ्यांना? आता बघा मित्रांनो, नेक्स्ट बघा मित्रांनो, ड्युएलचं कोणाचं जर कन्फ्युजन असेल तर काहीच नाही. हे पहा, पहिले एक आपलं 0 ते 6 घेतलं. 6 ते 3 हे 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर 30 डिग्री म्हणजे 3 सेंटीमीटरचा ड्वेल घेऊन टाकायचं. समजलं का? हा, आणि हा रिटर्न स्ट्रोक 60 डिग्री म्हणजे पुन्हा 6 सेंटीमीटर. समजलं का? आता पुढचं बघूया आपण. युनिफॉर्म वेलॉसिटी नंतर आपण बघूया एसएचएम, सिंपल हार्मोनिक मोशन. हा,
बघा मित्रांनो, आता नेक्स्ट आपल्याला कशाने पाहायचं हे एस-एच-एम. तर एस-एच-एम साठी काय करायचं? पुन्हा तसंच करायचं. एक 4 सेंटीमीटरची ही लाईन मारून घेऊ आपण. 40 एमएमचा स्ट्रोक. आपण त्याच अँगलमध्ये करू. थीटा ओ 60 डिग्री, थीटा डी 30 डिग्री म्हणजे 12 आणि थीटा आर 60 डिग्री. तर आता बघा मित्रांनो, एक लाईन मारून घेतली. एवढं झालं. आता एस-एच-एम करायसाठी पण आपण आता 60 डिग्री म्हणून ह्याचे 6 भाग करून घेऊ. 60 डिग्री सेम त्याच्यासारखंच 6 भाग करून घ्यायचे. 6 नंतर 12 सोडून द्यायचं म्हणजे 6 ते 9 मध्ये सोडून द्यायचं 30 डिग्रीचा 12. तर पुन्हा 6 भाग करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6. एवढं समजलं मित्रांनो? हा, आता काय करू आपण? त्या लाईन मारून घेऊ. त्या लाईन एकदम पेट करायच्या. लाईन मारून घ्यायच्या. अशा 6 लाईन मारून घ्यायच्या. मारल्या तुम्ही एकदम व्यवस्थित काढू शकता मित्रांनो. थोडंफार माझं एरर येऊ शकतं. बघा हे काढले. आता काय करायचं मित्रांनो? कर्कटक घ्यायचं. सगळ्यात पहिले तर आपल्याला काय करायचंय? एकदम 2चा एक आपण एक 2 सेंटीमीटरचा ना सेंटर घेऊ. हे 4 आहे ना, 4चं 2 सेंटर घेऊ. तर बघा मित्रांनो, याला थोडं वरी घेतो. आता बघा याचं काय करायचं आपल्याला? सेंटर घ्यायचंय. 2 सेंटीमीटरला ह्याला हे करायचं. हे जे आहे हे जी स्केल आहे, याला आपण काय करूया आपण 2 सेंटीमीटर बरोबर 2 सेंटीमीटर हे आपलं 0-0 आहे. तर बरोबर 2 सेंटीमीटरला आपण काय करू मित्रांनो? कर्कटक साठी पॉइंट मार्क करू. 2 साठी एक पॉइंट मार्क करायचं. कळालं एवढं? मग आता काय करायचं मित्रांनो? आता आपण कर्कटक घेऊ.
राऊंडर घेऊ, कंपॉस. कंपॉसला इथे ठेवायचं. कंपॉस कंपॉसला एकदा आपण क्रॉस चेक करू, बरोबर बसतं. थोडं मग सेंटर आपल्याला वरी घ्यावं लागेल. तुम्ही बरोबर 2 घ्यायचं. हा, हे झालं. आता काय करायचं मित्रांनो, इथं एक एसएचएम असलं की आपल्याला एसएचएम असलं की आपल्याला काय करायचं, असं सर्कल ड्रॉ करायचं. एसएचएम असलं की काय करायचं, हाफ सर्कल ड्रॉ करायचं. एसएचएम असलं की काय करायचं, हाफ सर्कल ड्रॉ करायचं. आता काय करायचं, हाफ सर्कल ड्रॉ केलं तर आपल्याला याचे 6 पार्ट करायचे मित्रांनो. किती पार्ट करायचे? 6 पार्ट. तर 6 पार्ट कसे करायचे बघा. 2 मिनिटं. आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला 6 भाग करायचे. हा, 6 भाग कसे करायचे मित्रांनो, तुम्हाला फक्त सांगतो. तुम्ही काय करायचं, तसं करायचं. आता मी फक्त प्रोटेक्टर ठेवून दाखवतो. हा, बघा मित्रांनो, इथं असं डी ठेवायचं. डी ठेवल्यानंतर आपल्याला जर 6 भाग करायचे, हा, तर 6 भाग साठी इकडे बघा, 30-30 डिग्रीचा 6 180 भागिले 6 किती होतं? 30 होतं ना? तर 30-30 डिग्रीचा एक भाग करायचा मित्रांनो. 30-30 डिग्रीचा एक भाग करायचा. तर इकडे बघा, इथं काय करायचं, 30 डिग्रीचा एक भाग. इथं पॉइंट मार्क करायचं. आता काय होईल, इथं मार्क होत नाहीये. 30 डिग्रीचा एक भाग करायचा. हा, तुम्हाला एक फक्त सांगतो. बघा मित्रांनो, इथं 30 डिग्रीचा एक भाग करायचा. नंतर तसंच काय करायचं, इथं 30 झालं, की नंतर या 60 वर एक भाग करायचा. नंतर एक 90 वर एक भाग करायचा. नंतर पुन्हा पुढचे तसंच 90 प्लस 30 किती होतं, 120 वर एक भाग करायचा. नंतर 100-150 वर एक भाग करायचा आणि नंतर 0 वर एक भाग. असे 6 भाग करायचे. हा, मी आता अंदाजे करणार, तुम्ही व्यवस्थित करायचे. आलं लक्षात? तर बघा मित्रांनो, आता बघा, आता हे कट करून मी तुम्हाला करून दाखवतो. हा, आता बघा मित्रांनो, 30 डिग्रीचे एक एक भाग करायचे. 30, 60, 90, पुन्हा हे 30, 60, 90 असे भाग करायचे. समजलं? आलं लक्षात? आता माझे अंदाजे भाग राहतात, तुमचे एक्झॅक्ट राहतात. मग काय करू आपण, 0 नंतर काय करायचं मित्रांनो, 0, 1, 2, 3, 4, 5, 6. मग आता काय करायचं बघा. आता काय करायचं आपल्याला, त्याला हे जे 6 भाग आहे, त्याला काय करायचं आपल्याला, इकडं आणायचंय. तर मग त्याला आपण काय करू, शेप्स ने सिंपल त्याला इकडं आणू. हा, रेड कलरनेच आणू. हे पहा, हे पण जे पण मी रेड कलरने दाखवायला लागलो, ते सगळं तुमचं फेंट राहील. आता दोन्हीकडे 60 डिग्री असल्यामुळे आणि दोन्हीकडे आपण एसएचएम कन्सिडर केल्यामुळे काय करायचं, डायरेक्ट लाईन ओढायची. इकडं पण एसएचएम म्हणायला आपण आणि इकडं पण एसएचएम म्हणायचं. डायरेक्ट लाईन ओढायची. आलं लक्षात?
नंतर काय करायचं मित्रांनो, पूर्ण लाईन ओढल्यानंतर पुन्हा तसंच पुढच्या ह्याचं तसंच करायचं. नंतर ह्याचं पण तसंच करायचं. नंतर ह्याचं पण तसंच करायचं. नंतर थोडं व्यवस्थित घ्या हां सगळं. ह्याचं पण तसंच करायचं. हां, अशा लाईन ओढल्या. मग काय करायचं मित्रांनो आता? आता बघा एवढं समजलं सगळ्यांना का नाही? हां, समजलं ना सगळ्यांना? तर इकडे बघा 6 भाग करायचे. 6 भाग केले. हे 6 भाग तर आपले झालेच. आता इथं काय 1, 2, 3, 4, 5, 6. इथं 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आता काय करायचं मित्रांनो? इकडला 1 आणि इकडला 1 जोडायचं. हा पॉइंट. इकडला 2 आणि इकडला 2 जोडायचा. हा पॉइंट. इकडला 3 आणि इकडला 3 जोडायचा हा पॉइंट. इकडला 4 म्हणजे इकडला 4 आणि इकडला 4 जोडायचा हा पॉइंट. 5 5 जोडायचा 6 6 जोडायचा. ए बी सी डी ई एफ. समजलं मित्रांनो? नंतर काय करायचं? जी. आता पुन्हा इकडे तसंच 6 ला 6 जोडायचं, 5 ला 5 जोडायचं, एच. नंतर मी म्हणलं आय नाही घ्यायचं, जे. नंतर के. हा नंतर के. नंतर एल. नंतर एफ आणि नंतर एन. हे झालं. आता काय करायचं मित्रांनो? ह्याला जोडून द्यायचं. ह्याला असं जोडून द्यायचं. ह्याला असं फ्रेंच कर्वने जोडायचं. कशाने जोडायचं? फ्रेंच कर्वने. हा ह्याला फ्रेंच कर्वने जोडायचं. असं फ्रेंच कर्वने जोडलं तर तुमचं ओरिजिनल फिगर दिसतं. हे पण डार्क करायचं. हा असा आणि फ्रेंच कर्वने जोडायचं. समजलं का? आलं लक्षात? हा हे पहा असं शेप आहे. आलं लक्षात? हे झालं एसएचएम. याला कर्व ठेवायचं. फ्रेंच कर्व ठेवायचं. फ्रेंच कर्वने जर जोडलं तुम्ही तुम्हाला ते सोपं जाईल. आता आपल्याकडे इथं फ्रेंच कर्व अवेलेबल आहे का नाही बघावं लागेल. नाहीतर मी ते पण दाखवून दिलं असतं तुम्हाला. त्याच्यात कर्व अवेलेबल नाहीये. तर फ्रेंच कर्वने जोडून द्यायचं. आलं लक्षात? समजलं सगळ्यांना? हा व्यवस्थित काढायचं. आलं लक्षात? हे झालं एसएचएम. बाकीचं जे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू मित्रांनो. कळालं ना?